100% गेलेलं आहे हे या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये निश्चितपणे या ठिकाणी दिसून येते. आम्ही जेवण केलं 100 माणसाचं, 100 माणसं येणार असतील तेवढं जेवण आम्ही करतो. भात जरा वाढवला की वळखायचं गणित चुकले, आचार्याचं गणित चुकले. आता हे भात वाढवा लागले, आमटीत पाणी घालायला लागले, भाजी वाढवा लागले का तर यांचं 400चं गणित 100% चुकलेलं आहे. हे 400 वगैरे सगळं खोटं नाही, हे गणित 100% चुकलेलं आहे. 200च्या पुढे जात नाही म्हणून आता हाय ते आमटीत पाणी वाढवायचं चाललंय, तांदूळ आणून निवडून आता वाढवायचा चाललाय, भाताचं अजून एक भांडं लावायचं चाललंय. लक्षात आलंय की आमच्या स्वतःच्या ताकदीवर आता आम्ही जाऊ शकत नाही, आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही आता फज्जा गाठू शकत नाही. आता फज्जा गाठायचं असेल तर आजूबाजूला फोडलेली माणसं घेतल्याशिवाय आम्हाला फज्जा गाठता येणार नाही. परंतु तुम्ही माणसं फुटली तरी जनता फुटलेली नाही हे भाजपने या ठिकाणी लक्षात ठेवलं. तुम्ही माणसं घेऊन जाचीला परंतु जनतेला या ठिकाणी घेऊन जाऊ शकणार नाही. भले नेते मंडळी जातील, व्यासपीठावर येतील, जाहीर पाठिंबा जाहीर प्रवेश होईल, परंतु सामान्य माणूस आज पिचलेला आहे. सामान्य माणसाला 10 वर्षातला कारभारला सामान्य माणूस कंटाळलेला आहे. आज ज्यावेळी आम्ही मतं मागायला या कुरुंदवाडमध्ये मी येतो त्यावेळी मी छाती ठोकपणे सांगतो की या कुरुंदवाडच्या नगरपालिकेला बंटी पाटलानं 40 कोटी रुपयाचा निधी आजपर्यंत या ठिकाणी दिला. हे छाती ठोकपणे मी सांगतोय. मी या कुरुंदवाडमध्ये हक्कानं ज्यावेळी येतो तो हक्क ज्यावेळी मी तुमच्यावर बजावतो, मी हक्कानं तुमचा हात धरतो, हक्कानं तुमच्या पाया पडतो, हक्कानं तुम्हाला विनंती करतो, त्यावेळी मी या कुरुंदवाडसाठी गेल्या अर्ध्या वर्षामध्ये काहीतरी केलेलं आहे म्हणून मी हक्क सांगायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आणि म्हणून आज सत्तेत असणारी माणसं 10 वर्ष भाजपची सत्ता या देशामध्ये आहे, या सत्तेच्या माध्यमातून ही मतं या ठिकाणी मागत नाही. या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी हा देश एकसंध ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. 30 कोटी लोकसंख्या असलेला देश आज 130-140 कोटीवर पोहोचला तरी घटना श्रेष्ठ आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज देखील दाखवून दिले. आज या घटनेवर आधारित देश चाललेला आहे. सामान्य माणसाला आधार देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. 10 वर्षामध्ये मात्र आज समाजामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आज उलट्या बाजूनं 10 वर्षाचं काम सांगितलं जात नाही. मला आश्चर्य वाटतं की तुमची 10 वर्षांची सत्ता या देशात असताना देखील आज देखील निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हिंदू मुस्लिम हा शब्द वापरावा लागतो. याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी, याच्यासारखं दुर्दैव कुठलं या ठिकाणी नाही. तुमचं काम बोलत नाही. आज देखील जातीमध्ये तेढ निर्माण करणं, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या बाजूला मुद्दामून या ठिकाणी केला जातो. हे वास्तव आपल्या समोर या ठिकाणी. आज आम्ही या कुरुंदवाडमध्ये या ठिकाणी राहिलो, समाजामध्ये राहिलो. आम्ही ईद उत्साहानं साजरी केली, दिवाळी उत्साहानं साजरी केली, ख्रिसमस उत्साहानं साजरी केला, महावीर जयंती केली, बसवेश्वर जयंती केली, आंबेडकर जयंती केली, शिवजयंती केली. आम्ही जातीच्या पलीकडे जाऊन हे सगळे सण साजरे करण्याचं काम आजपर्यंत सातत्याने या ठिकाणी केलं. आज इथे खुर्चीवर बसलेला प्रत्येक माणूस हा आला आणि खुर्चीवर बसला. माझ्या भगिनी आल्या आणि खुर्चीवर बसल्या. उजव्या बाजूला कुठल्या जातीचा माणूस आहे, कुठल्या धर्माचा माणूस आहे हे आम्ही बघितलं नाही. आम्ही बघितली ती फक्त माणुसकी बघितली. हेच पुढच्या काळात गरजेचं असणार, हेच पुढच्या काळात आपल्याला गरजेचं असणार आहे. आज आम्ही शाळेमध्ये शिकलो त्यावेळी आमच्या वर्गामध्ये असणारा विद्यार्थी आम्ही मोटरसायकलवर गेलो. आम्ही कुठल्या जाती बघून दोस्ती या ठिकाणी केली नाही. आमच्या भगिनीच्या घरामध्ये एखादा पाहुणा वाढतो तर आमची भगिनी मागच्या दाराला शेजारणीकडे जाते, वाटीवर साखर मागते, वाटीवर दूध मागते, म्हणते नंतर तुला देतो. त्यावेळी जातीचा विचार या ठिकाणी केला जात नाही, माणुसकी तिथं त्या ठिकाणी असते. आज माणुसकी संपवायचं काम उलट्या बाजूने या ठिकाणी चाललं. ही माणुसकी संपू द्यायचं नसेल, ही माणुसकी जर जीवन ठेवायची असेल तर येणाऱ्या भविष्यकाळात सत्तेत असणाऱ्या 10 वर्ष सत्तेत
सत्तेत असणाऱ्या मंडळींना बाजूला सारण्याचं काम